हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम महाजिनको 2026 चे जे रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर यासाठी चॅप्टर 5 फायनान्स मॅनेजमेंटचा आज टॉपिक 7 वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचे काही एमसीक्यूज इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा महाडिस्कॉमसाठी फायनान्स अँड अकाउंट्सची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये टोटल 7 सब्जेक्टचे 7000 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इथे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचे काही एमसीक्यूज. तर बघा फर्स्ट आहे वर्किंग कॅपिटल इज डिफाईन ॲज कार्यकारी भांडवल मीन्स वर्किंग कॅपिटल कसे परिभाषित केले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट total asset minus total liability, second current asset minus current liability, third fixed asset minus current liability, and fourth equity minus debt. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड करंट असेट मायनस करंट लायबिलिटी, चालू मालमत्ता मायनस चालू देयते, बिकॉज वर्किंग कॅपिटल शो शॉर्ट टर्म फायनान्शियल हेल्थ ऑफ द फर्म. सो वर्किंग कॅपिटल मीन्स करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. नेक्स्ट सेकंड विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनेंट ऑफ करंट असेट, खालीलपैकी कोणता चालू मालमत्तेचा भाग नाही. बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश, इन्व्हेंटरी, डेटर्स, मशिनरी. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ मशिनरी. मशिनरी इज अ फिक्स असेट अँड करंट असेट इन्क्लूड कॅश, इन्व्हेंटरी, अकाउंट्स रिसिवेबल एक्सेट्रा. नेक्स्ट थर्ड विच ऑफ द फॉलोइंग इज अ करंट लायबिलिटी, खालीलपैकी कोणते चालू दायित्व आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट इक्विटी शेअर कॅपिटल, सेकंड अकाउंट्स पेएबल, थर्ड लँड अँड बिल्डिंग अँड फोर्थ रिटेन अर्निंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अकाउंट्स पेएबल, देय खाते, बिकॉज करंट लायबिलिटी आर शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन within 1 year. So accounts payable, short term loan and outstanding expenses are the example of current liability. नेक्स्ट फोर्थ द करंट रेशियो इज कॅल्क्युलेटेड ॲज, करंट रेशियो कसा मोजला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट करंट असेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी, सेकंड करंट लायबिलिटी डिवाइड बाय करंट असेट, थर्ड टोटल असेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी अँड फोर्थ प्रॉफिट डिवाइड बाय कॅपिटल. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट करंट असेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी, बिकॉज ट्रेडिशनली 2:1 रेशियो इज कन्सिडर सॅटिस्फॅक्टरी. नेक्स्ट फिफ्थ द क्विक रेशियो मीन्स ऍसिड टेस्ट रेशियो एक्सक्लूड विच आयटम, क्विक रेशियो मध्ये कोणता घटक वगळला जातो. तो बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश, मार्केटेबल सिक्युरिटीज, इन्व्हेंटरी, डेटर्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्व्हेंटरी, साठा, बिकॉज इन्व्हेंटरी इज एक्सक्लुडेड बिकॉज इट इज लिस्ट लिक्विड. क्विक रेशियो मीन्स करंट असेट मायनस इन्व्हेंटरी डिवाइड बाय करंट लायबिलिटी. Next, sixth, if current assets are 1 lakh and current liability are 50,000, the current ratio is, चालू मालमत्ता 1 लाख आणि चालू दायित्व 50,000 असतील तर करंट रेशियो किती. तर करंट रेशियो मीन्स करंट असेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी मीन्स 1 लाख डिवाइड बाय 50 मीन्स 2. तो 2:1 काय येईल त्याचा करेक्ट रेशियो. नेक्स्ट सेवन्थ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट मेनली डील्स विथ, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट मुख्यतः कशाशी संबंधित आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, कॅपिटल स्ट्रक्चर डिसिजन, शॉर्ट टर्म असेट अँड लायबिलिटी अँड डिव्हिडंड पॉलिसी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड शॉर्ट टर्म असेट अँड लायबिलिटी, अल्पकालिक मालमत्ता व दायित्व, बिकॉज वर्किंग कॅपिटल फोकस ऑन डे टू डे ऑपरेशन दॅट इज कॅश, इन्व्हेंटरी, रिसिवेबल्स, पेएबल. नेक्स्ट एट द कॅश कन्व्हर्जन सायकल मेजर, कॅश कन्व्हर्जन सायकल काय मोजते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिटेबिलिटी ऑफ द फर्म, सेकंड टाइम टेकन टू कन्वर्ट इन्व्हेस्टमेंट इनटू कॅश, थर्ड सेल्स ग्रोथ अँड फोर्थ कॅपिटल स्ट्रक्चर. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड टाइम टेकन टू कन्वर्ट इन्व्हेस्टमेंट इनटू कॅश, गुंतवणूक रोखीत रूपांतर करण्यास लागणारा वेळ, बिकॉज CCC measure number of days needed to convert inventory and receivable into cash. Next, ninth, cash conversion cycle is calculated as, cash conversion cycle कसा मोजला जातो. तो बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेंटरी डे प्लस रिसिवेबल डे मायनस पेएबल डे, सेकंड सेल्स मायनस प्रॉफिट, थर्ड करंट असेट मायनस करंट लायबिलिटी अँड फोर्थ प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इन्व्हेंटरी डे प्लस रिसिवेबल डे मायनस पेएबल डे. ओके.
तसंच बघा अकाउंटिंग फायनान्स फॉर्म्युला बेस्ड पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये टोटल 600 MCQs दिलेले आहेत. फॉर्म्युलेसचे क्वेश्चन्स आहेत सगळे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th, विच वर्किंग कॅपिटल पॉलिसी इन्व्हॉल्व हाय लेवल ऑफ करंट असेट. कोणत्या धोरणात चालू मालमत्ता जास्त असतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अग्रेसिव्ह पॉलिसी, कन्झर्वेटिव्ह पॉलिसी, मॉडरेट पॉलिसी, बॅलन्स पॉलिसी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कन्झर्वेटिव्ह पॉलिसी, संरक्षित धोरण. बिकॉज conservative policy keep large current asset, reducing risk but lowering profitability. Next 11, an aggressive working capital policy result in. आक्रमक वर्किंग कॅपिटल धोरणाचा परिणाम काय होतो? बघा ऑप्शन आहे लो रिस्क अँड लो रिटर्न, सेकंड लो प्रॉफिट, थर्ड हाय रिस्क अँड हाय रिटर्न अँड नो रिस्क. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड हाय रिस्क अँड हाय रिटर्न, जास्त जोखीम व जास्त परतावा. बिकॉज aggressive policy maintain lower current asset, increasing profitability but also risk. Next 12th, inventory management aims to. इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅक्झिमाइज इन्व्हेंटरी, सेकंड मिनिमाइज इन्व्हेंटरी कॉस्ट अँड इन्शुअर अवेलेबिलिटी, थर्ड एलिमिनेट इन्व्हेंटरी अँड फोर्थ इन्क्रीज फिक्स असेट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड मिनिमाइज इन्व्हेंटरी कॉस्ट अँड एन्श्योर अवेलेबिलिटी, साठा खर्च कमी ठेवणे व उपलब्धता सुनिश्चित करणे. बिकॉज इन्व्हेंटरी मॅनेजमेंट बॅलन्स कॅरिंग कॉस्ट, स्टॉक आउट साइज, रिस्क एक्सेट्रा. नेक्स्ट 13, विच मेथड हेल्प डिटरमाइन ऑप्टिमल ऑर्डर क्वांटिटी. योग्य ऑर्डर प्रमाण ठरवण्याची कोणती पद्धत वापरली जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट EOQ मॉडेल, ब्रेक इवन एनालिसिस, NPV मेथड, पेबॅक मेथड. तर करेक्ट आन्सर आहे EOQ, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. ओके मॉडेल, इट मिनिमाइज ऑर्डरिंग कॉस्ट, कॅरिंग कॉस्ट. नेक्स्ट 14, इफ अ फर्म हॅज एक्सेसिव्ह वर्किंग कॅपिटल इट मे लीड्स टू. जर कंपनीकडे जास्त वर्किंग कॅपिटल असेल तर काय होऊ शकते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट हाय प्रॉफिटेबिलिटी, सेकंड आयडल फंड अँड लो रिटर्न, थर्ड इन्क्रीज इफिशियन्सी अँड फोर्थ लो ऑपरेटिंग कॉस्ट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड आयडल फंड अँड लो रिटर्न, निष्क्रिय निधी व कमी परतावा. बिकॉज एक्सेस वर्किंग कॅपिटल मीन्स फंड रिमेन आयडल, रिड्युसिंग प्रॉफिटेबिलिटी. नेक्स्ट 15, निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल ऑकर्स व्हेन. निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल कधी निर्माण होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट करंट असेट ग्रेटर दॅन करंट लायबिलिटी, सेकंड करंट असेट लेस दॅन करंट लायबिलिटी, थर्ड फिक्स असेट ग्रेटर दॅन लायबिलिटी अँड फोर्थ सेल्स लेस दॅन प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड करंट असेट लेस दॅन करंट लायबिलिटी. बिकॉज इफ करंट लायबिलिटी एक्सीड करंट असेट वर्किंग कॅपिटल बिकम निगेटिव्ह, इंडिकेटिंग लिक्विडिटी प्रॉब्लेम. ओके तसंच बघा मराठी व्याकरण, अकाउंटिंग फायनान्स फॉर्म्युला, फायनान्स अँड अकाउंट्स, मॉक टेस्ट, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, इन्कम टॅक्स सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.